नमस्कार मित्रमैत्रिणींनो, आपण आज अगदी वेगळा एक विषय बघूया की आपण ग्रह आणि त्यांचं सगळं मागणं पुढणं उच्च नीच हे सगळं पाहिलं. आता आपण डायरेक्ट माणसाकडे जायचं आहे. आज म्हणजे माणसाच्या कुंडलीकडे जायचं आहे. माणूस आपल्याला कसा दिसतो, प्रत्येक माणूस आपल्याला वेगवेगळा दिसतो. आपली मैत्रीण असते, एखादी मैत्रीण ही आपल्याला खूप भांडकुदळ वाटते, कधी कधी असं वाटतं की ही किती लगेच रिॲक्ट होते. एखादी मैत्रीण असते ना, ती खूप आईसारखं आपल्याशी प्रेमाने वागत असते. एखादी मैत्रीण असते, तिला इतकी घुमी असते की अगं बाई बोल, पण ती बोलत नाही. अर्थात मैत्री हे नातं असं आहे की जे आपण लगेच कनेक्ट होतो. आपण कितीही दिवसांनी भेटलो, वर्षांनी भेटलो तरी आपण पहिल्यापासून आपल्याला आठवावं लागत नाही आपलं नातं काय, आपण लगेच कनेक्ट होतो. याचं कारण मैत्रीचे जे धागे असतात हे धागे प्रेमाचे असतात, एकमेकांशी सामंजस्याचे असतात. हे का असतात तर प्रत्येक माणसाच्या राशीचा जो स्वामी आहे, हा स्वामी ग्रह ज्यांचा मित्र आहे असेच एकमेकांचे मित्र होतात. ज्यांचे स्वामी ग्रह एकमेकांचे मित्र नाहीत ते एकमेकांचे आयदर क्रिटिक होतात किंवा शत्रू होतात, गुप्त शत्रू होतात. हे कसं बघायचं तर आपण आज एक नवीन टॉपिक सुरू करणार आहोत. लग्न म्हणजे कुंडलीच्या प्रथम स्थानामध्ये असलेला जो आकडा आहे, तो आकडा ज्या राशीचा आहे त्या राशीचा भावेश किंवा त्या राशीचा स्वामी, त्या राशीचा अधिपती म्हणजे त्या कुंडलीचा लग्नेश. आणि लग्न हे प्रथम स्थान हे ज्या राशीचं आहे त्या राशीच्या स्वभावाप्रमाणे, त्या राशीच्या स्वामीच्या स्वभावाप्रमाणे ते लग्न रिॲक्ट करतं, वागण्यामध्ये रिॲक्शन्स देतं. लग्न हा प्रथम स्थान असल्यामुळे तुमचा जगासमोर येणारा चेहरा आहे, तुमची बॉडी लँग्वेज, कॉम्प्लेक्शन, चेहऱ्यावरची ठेवण. आपण असं बघतो एखादी व्यक्ती हिच्या चेहऱ्यावर कधीही आठी दिसणारच नाही, कायम काय मस्त खुशाल चेंडू हसरा चेहरा असतो नाही हिचा. एखादी व्यक्ती असते ही सगळ्या जगाचं ओझं आपल्या डोक्यावर असल्यासारखा गंभीर चेहरा विरून असते, कुठलाही प्रसंग येऊ दे. एखादी व्यक्ती अशी असते की जी भेटली ना की दुसऱ्या मिनिटाला असा काहीतरी पंच टाकणार की खो खो हसतो आपण. हे काय आहे? याला व्यक्तिमत्वाचा एक भाग असं म्हणूया. व्यक्तिमत्व म्हणजे पर्सनॅलिटी. जेव्हा एक दिवस मी बाहेर गेले होते, अशीच मला एका ठिकाणी भाषण करायला जायचं होतं ॲस्ट्रॉलॉजीवर. तर रस्त्याच्या चौकामध्ये एका मुलाने स्कूटर लावली होती आणि तिला पाठ टेकून तो काहीतरी मोठ्या मोठ्या आवाजात गप्पा मारत होता आणि 4-5 मुलांचं टोळकं त्याच्याभोवती चौकाच्या मध्यात, अगदी मध्यात उभं होतं. स्वप्नशिल्प सोसायटीत मी चालले होते. आता तो जो चौक आहे तो प्रचंड गर्दीचा आहे, पण यांचं कुणाकडेही लक्ष नाही, यांना भानच नव्हतं. तो जो उभा होता ना मध्ये मुलगा, तो नक्की मेष लग्नाचा असला पाहिजे, इतका तावातावानी तो बोलत होता. घडलं काहीच नव्हतं, नुसते मित्र भेटले होते, असंही नव्हतं की ॲक्सिडेंट झालाय म्हणून बोलतोय, काही असलं काही नव्हतं. याचा अर्थ काय की जगाचं भानच नाही, जगाला किंमत देत नाही, कुणाला घाबरत नाही अजिबात. अशा राशी कुठल्या? अग्नितत्वाच्या. अग्नितत्वाच्या राशी किंवा लग्न असेल तर यांचं वागणं हे अतिशय खुलं आणि स्वतःला कायम प्रेझेंट करणारं, पॉझिटिव्ह असतात हे ग्रह. तसं आपण लग्न टॉपिक शिकूया की लग्न म्हणजे काय आणि हे याच राशीचं असं का असतं. हा प्रश्न प्रत्येकाला पडतो, कारण आपण जी निसर्ग कुंडली पाहिली आहे, या निसर्ग कुंडलीमध्ये लग्नस्थान म्हणजे प्रथम स्थान असं आपण शिकलोय आणि ते मेष राशीचं आहे. कुंडलीमध्ये लग्न कसं ठरतं? सगळ्यांचं थोडंच मेष लग्न असतं नाही, मग कसं ठरतं? या कुंडलीचं लग्न मेष हे कसं ठरतं? आपण एक चार्ट पाहिला आहे पहिल्या 2 एपिसोडमधला की ज्याच्यामध्ये रवीचं भ्रमण आपण शिकलोय. प्रथम स्थानात सकाळी 6 ते 8, मग व्ययस्थानामध्ये 8 ते 10, मग लाभस्थानात 10 ते 12, मग 12 ते 2 दशमस्थान. अशा प्रकारे 12 स्थानामधनं रवी फिरतो. तुमच्या ज्याची कुंडली काढायची आहे ना त्याचा जो जन्माची वेळ आहे
ही यापैकी कुठली असते ना, त्या स्थानामध्ये तेव्हा रवी असतो. आता अंकानाम वामतो गती, समजा 4 ते 5 या वेळेमध्ये जन्म झाला आणि त्यामुळे रवी हा साधारणपणे भाग्यस्थानामध्ये आहे. 4 ते 6चं ते स्थान आहे, त्यामुळे भाग्यस्थानामध्ये रवी आहे. आणि या मुलाचा जन्म झालेला आहे 17 किंवा 20 फेब्रुवारी. तर 15 फेब्रुवारी ते 15 मार्च रवी आहे कुंभेत. म्हणजे भाग्यस्थानामध्ये 11 आकड्यामध्ये रवी आहे. मग भाग्यस्थानात जर 11 आकडा आलाय तर भाग्य दशम असं करत म्हणजे 11, त्याच्या पुढचं 12, 1, 2, 3 मिथुन लग्नाची कुंडली असू शकते का? असते. कारण मिथुन लग्नाची जेव्हा कुंडली होते तेव्हा भाग्यस्थानात 11 आकडा येतो, तिथे रवी आला हे आपण जन्माप्रमाणे दाखवलं. म्हणजे रवीचं भ्रमण हे लग्न कुंडलीमधलं लग्न ठरवणारच असतं. आणि पूर्व क्षितिजावर या जन्माच्या वेळेला रवी इथे असला तरी पूर्व क्षितिजावर असणारी रास ही कुंभ होती, त्यामुळे हे कुंभ लग्न आलं. म्हणजे काय? लग्न म्हणजे जन्माच्या वेळी पूर्व क्षितिजावर असलेली रास, व्यक्तीचा जगासमोर येणारा चेहरा. आणि आपण जेव्हा एखाद्या व्यक्तीकडे बघतो म्हणजे त्या व्यक्तीची आपली नजरानजर होणं हे समोर येणं आहे. चेहरा समोर आल्याशिवाय आपल्याला व्यक्तीचा नजरानजर होत नाही. म्हणजे चेहरा समोर आला व्यक्तीचा तर आपला इम्प्रेशन हे त्या चेहऱ्यावरून पडणार आहे. पाठमोऱ्या व्यक्तीचं इम्प्रेशन पडतं का? नाही पडत. इम्प्रेशन कशावरून पडतं? चेहऱ्यावरून. एखादी व्यक्ती हातवारे करून, खूप हातवारे करून, अगदी डोळ्यासे बारीक करून बोलते ना, ती व्यक्ती आपल्याला आवडत नाही. एवढं काय भेदक नजरेने बघताय शोध केल्यासारखं असं आपण म्हणतो. पण एखादी व्यक्ती पटकन तुम्हाला हाक मारते, खांद्यावर हात टाकते, काय कसं काय आहेस मित्र असं त्या मित्राला म्हणते. एखादी मैत्रिणीला भेटते, ती तिला पटकन मिठी मारते आणि तिची वेणी खेचून म्हणते, काय गं कुठे होतीस इतके दिवस. याच्यामध्ये जी आपुलकी असते, ही आपुलकी तुमच्या प्रथम स्थानामध्ये असलेले आणि ग्रह आणि प्रथम स्थानात असलेली रास जी आहे ही दाखवते. त्याच्यामुळे प्रत्येक राशीचं एक घर आहे आणि तिचा एक स्वभाव आहे, अर्थातच आहे. त्याच्यामुळे रवीची रास म्हणजे ज्या राशीत रवी आहे ती रास, आणि लग्नस्थानातली रास म्हणजे ज्या राशीत लग्न आहे, ज्या राशीचं लग्न आहे ती रास. मग लग्न म्हणजे ढोबळमानाने आपण काय सांगू शकतो की जगासमोर येणारा चेहरा. आता चेहरा म्हटलं की चेहऱ्याचा रंग म्हणजे कॉम्प्लेक्शन आलं. डोळ्याची ठेवण, नाकाची ठेवण, कानाची ठेवण, जीवनीची ठेवण, गाल, केसाची ठेवण, चेहऱ्यावरचे हावभाव हे सगळं त्याच्यात आलं. ज्या व्यक्तीचं नाक एकदम सरळ, अनुपम खेरसारखं सरळ नाक आणि त्या नाकाच्या अगदी जवळ डोळे. आठवा बरं आहे कोणाचं दिसतं असं चिन्ह, कुठल्या राशीचं दिसतं? मेल लायन, सिंहरास. सिंहराशीच्या माणसांचे प्रॉमिनंटली उभं सरळ कपाळातून निघालेलं नाक आणि नाकाच्या जवळचे बारीक पण भेदक डोळे. सिंहाचा चेहरा डोळ्यासमोर आणा, हे दिसणार आहे तुम्हाला. मग ही रास आणि लग्न हे दोन्हीही तुम्हाला चेहऱ्यावरून ओळखू येतं. कारण चेहऱ्यावरून राशीच्या पेक्षा चेहऱ्याच्या वरून आणि तुमच्या वागणुकीवरून तुमचं लग्न दिसतं. एखादी व्यक्ती तुम्हाला ओळखीची असते आणि ती खूप लांबून तुम्हाला बघते, ती खूप धावत धावत तुमच्याकडे येते. कधी कधी लांबून पाहिल्यावर कधी पाहून न पाहिल्यासारखं करणारी पण असते. कधी कधी ती लांबूनच हात हलवून हाय इकडे ये, किती दिवसांनी तिथूनच बोलत बोलत यायला सुरुवात करते. हे सगळं काय आहे? हे सगळं लग्न आहे. लग्नी असलेली रास असं सगळं वागायला उद्युक्त करते. तूळ लग्नाची माणसं, तूळ राशीची माणसं बघा, ही सप्तमातली रास आहे. अतिशय लोकाभिमुख समाजाची रास आहे आणि शुक्राची रास आहे. शुक्र हा भिन्नलिंगी आकर्षण आहे. शुक्र हा नातेसंबंध आहे. शुक्र हा सबकॉन्शियस माइंडमधली भावना आहे. शुक्र हा जलाचा कारग्रह आहे. शुक्र हा रिलेशन्सचा, नातेसंबंधांचा ग्रह आहे. त्याच्यामुळे याला समाजामधल्या सगळ्या स्थानांनी म्हणजे सगळी नाती त्याला हवी असतात. याला फक्त आई वडील बहीण भावंड अशीच नाती नाही, समाजातला प्रत्येक माणूस माझा नातेवाईक आहे इतका तो खुला असतो. समाजातल्या प्रत्येकाच्या चांगुलपणावर त्याचा विश्वास असतो. त्याच्यामुळे तूळ राशीची किंवा तूळ लग्नाची व्यक्ती
याच्यामध्ये एक गोष्ट मात्र गृहीत धरायची की त्या राशीचा किंवा लग्नाचा स्वामी हा कुंडलीत शुभच आहे. असा जर असेल तर या व्यक्तीला समोरून येणारी व्यक्ती मैत्रीण आहे तर तिच्याशी रस्ता क्रॉस करून जाऊन बोलल्याशिवाय चैनच पडत नाही. याच्या उलट मकर राशीची व्यक्ती किंवा वृश्चिक राशीची व्यक्ती रस्त्याने चालली आहे, आपल्या कामामध्ये ते खूप वाकबगार आहेत. वृश्चिक राशीत अनुराधा आहे, शनीचं नक्षत्र चतुष्पाद आहे. मकर राशीमध्ये धनिष्ठा आणि धनिष्ठानंतर श्रवण धनिष्ठा, त्याच्या आधी उत्तराषाढा आहे, रवीचं नक्षत्र. अतिशय शिस्तप्रिय राशी आहेत दोन्ही. पण एक मंगळाची एक शनीची एकमेकांच्या मित्र नसल्या तरी यांचं पर्स्पेक्टिव्ह आयुष्याचं ठरलेलं आहे आणि त्याच्यामुळे आपल्या कोशाच्या किंवा आपल्या इप्सिताच्या आपल्या गोलच्या बाहेर त्या जात नाहीत. त्या गोलमध्ये रस्त्यातून येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीशी मी बोललंच पाहिजे असं अजिबात नाही आहे हो. त्यांच्या समोर मैत्रीण असलेली किंवा मित्र असलेली व्यक्ती आली, ती बोलली तर हाय काय कसं काय छान की चालला पुढे. जास्त बोलायला वेळ नाही. फालतू बोलणारे या राशीच नाहीत. गप्पा मारत बसल्यात निवांत, काय काम नाही धंदा नाही, बसल्यात पायावर पाय जाऊन, असं कधी दिसणारच नाही. अग्नितत्वाची रास, अग्नितत्वाचं लग्न हे कायम घाईत असतं. आज आत्ता ताबडतोब त्यांना लगेच सगळ्या गोष्टी करायच्या असतात. का? कारण अग्नितत्वानी भरलेलं आहे. अतिशय उत्तम आरोग्य आहे आणि अतिशय ॲग्रेसिव्हनेस आज आत्ता ताबडतोब. आणि हा धर्म त्रिकोण आहे म्हणजे ड्युटी बाउंड आहे. त्याच्यामुळे फालतू घालवायला यांच्याकडे वेळच नाही. याच्या उलट तुम्ही आता प्रत्येक लग्न जेव्हा बघाल, मी आता तुम्हाला ढोबळमानाने फक्त 4 त्रिकोणांबद्दल बोलीन. आपण 4 त्रिकोण पाहिलेत. अग्नितत्व धर्मत्रिकोण, पृथ्वीतत्व अर्थत्रिकोण, वायुतत्व कामत्रिकोण आणि जलतत्व मोक्षत्रिकोण. अग्नितत्वातल्या राशी मेष, सिंह, धनु. पृथ्वीतत्वातल्या राशी वृषभ, कन्या, मकर. वायुतत्वातल्या राशी मिथुन, तुळ, कुंभ आणि जलतत्वाच्या राशी कर्क, वृश्चिक, मीन. या 4ही त्रिकोणांमध्ये व्यक्तींचं लग्न यातल्या एका त्रिकोणातल्या कुठल्याही असेल तर सर्वसाधारणपणे दृष्टिकोन काय असतो? कारण या त्रिकोणाच्या राशीतले तिन्ही राशींचे ग्रह हे एकमेकांचे मित्रच असतात. जसं अग्नितत्व हे मेष, सिंह, धनु म्हणजे रवी, मंगळ, गुरु हे मित्र आहेत. पृथ्वीतत्व हे वृषभ, कन्या, मकर म्हणजे बुध, शुक्र, शनी हे मित्र आहेत. मिथुन, तुळ, कुंभ म्हणजे परत बुध, शुक्र, शनी हे मित्र आहेत. आणि कर्क, वृश्चिक, मीन हे चंद्र, मंगळ, गुरु हे पण मित्र आहेत. त्यामुळे अर्थातच एका त्रिकोणातल्या राशी किंवा एका त्रिकोणातली लग्न हे मित्र असतात आणि यांचे विचार एकमेकाशी जुळतात. का? कारण यांचं वागण्याचं एक तत्व असतं, वागण्याची एक दिशा असते. त्या त्रिकोणामध्ये ती ठराविक असते. त्यात सहसा बदल होत नाही. कारण आपण लक्षात ठेवलंय प्रोव्हायडेड लग्नेश उत्तम आहे. या लग्नाचा स्वामी जो आहे तो कुंडलीत शुभच बसलेला आहे. मग जेव्हा अग्नितत्वाच्या राशीची लग्न आहेत, प्रत्येकाचं मी एक उदाहरण देणार आहे तुम्हाला. अग्नितत्वाच्या राशी कुठल्या आहेत? मेष, सिंह, धनु. या तीनही लग्नाच्या ज्या व्यक्ती आहेत ना, या समजा गाडीवरती आहेत, स्कूटर चालवत आहेत. पहिली मेष रास ही तर मंगळाची रास आहे. मंगळ हा गतीचा कारक आहे. मेष रास, मेष लग्नाच्या व्यक्ती या गाडी सुरू केली की 1, 2, 3रा गिअर फटकन की चालल्या. ह्याला हळूहळू इकडे सृष्टी सौंदर्य बघ, तिकडे बघ हे माहीतच नाही. यांना फक्त डेस्टिनेशन दिसतं. पुढची रास आहे वृषभ, कन्या, मकर. ह्या पृथ्वी तत्वाच्या राशी आहेत. या मातीत घट्ट पाय रोवलेल्या आहेत. पृथ्वी तत्व म्हणजे मातीमध्ये. त्याच्यामुळे यांच्या प्रत्येक गोष्टी प्रचंड डिटर्मिंड आहेत. मेष, सिंह, धनुराशी या निघाल्या की निघाल्यावर काय येईल ते रिस्क घ्यायला तयार आहेत. कोण काय करतंय बघू, अतिशय धीट आहेत, निधड्या छातीच्या आहेत. वृषभ, कन्या, मकर तसं नाही आहे. वृषभ, कन्या, मकर या राशी अतिशय सावध दृष्टिकोन ठेवणारे आहेत. सुरक्षितता हा जगण्याचा मंत्र आहे. त्यामुळे अचानक काही हे असं झापडं लावलेलं, हे असं म्हणजे असंच वागायचं आहे आणि यात काही चुकीचं नाहीच आहे. कसं चुकीचं असेल हो? जर तुम्ही आयुष्य ठरवलंय त्या पद्धतीने जगणार, त्यात चूक काय असणार आहे? सगळ्यांनी थोडंच जाऊन लढायचं आहे ह्याच्यावर, युद्धभूमीवर. सगळ्यांनी थोडंच जाऊन दुसऱ्यांवरती राज्य करायचं आहे. सगळ्यांनी थोडंच जाऊन सगळ्यांना शिकवायला बसायचं आहे असं नाही आहे. ते करू देत मेष, सिंह, धनु.
वृषभ, कन्या, मकर राशीची माणसं ही अतिशय तत्वनिष्ठ, अतिशय कामसू, संघर्ष आणि कष्टाला कधीही न भिणारी, पण अचानक काही आलं ना की त्यांना भयंकर संकट वाटतं. आत्ता मी जे ठरवलंय त्याच्या बाहेर नो. अतिशय डिटर्मिंड रास आहे. उत्तम आहे डिटर्मिनेशन असणं, पण तत्व आहे त्यांचं. अग्नितत्व हे रिस्क घेणार आहे, पृथ्वी तत्व अजिबात रिस्क आवडत नाही. तिसरं आहे वायुतत्व, मिथुन, तुळ, कुंभ. हे 3, 7 आणि 11. 3 म्हणजे उपचय, 7 म्हणजे चर राशी आणि केंद्रस्थान, आणि 11 म्हणजे स्थिर राशी आणि कामत्रिकोणातली रास. ही लाभस्थान म्हणजे एक अनुदित, 2 अनुदित गोलार्ध, एक उदित गोलार्ध. अनुदित गोलार्धामधली एक रास दोन्हीकडे जोडणारी जी तुळ रास आहे. त्यामुळे मिथुन, तुळ, कुंभ रास आणि लग्नाची माणसं ही आयुष्य अतिशय मजेनी जगतात. कुठल्या तरी ह्याच गोष्टीसाठी मागे लागलेत, तेच काम आत्ताच करायचंय, आत्ता ह्या माणसाला प्राण गेला तरी मी भेटल्याशिवाय राहणार नाही, असलं काही त्यांना नकोय. ते समाजाभिमुख आहेत. तृतीय स्थानामध्ये असणारी मिथुन रास ही अतिशय प्रचंड बुद्धीची रास आहे, प्रचंड बुद्धिमान आहे. आणि ती वायुतत्वाची असल्यामुळे हिच्याकडे व्हर्सटॅलिटी आहे, अनेक प्रकारचं ज्ञान आहे. मिथुन राशीला नॅचरल सोशल बटरफ्लाय असं म्हणतात, कारण ही अतिशय रसिक आहे. वायुतत्व हे एंटरटेनमेंटचं तत्व आहे. मग ती एंटरटेनमेंट कसलीही असो. मिथुन राशीची एंटरटेनमेंट ही कम्युनिकेशनची आहे. कम्युनिकेशन मीडिया म्हणजे TV, सोशल नेटवर्क, व्हॉट्सॲप, फेसबुक, इंस्टाग्राम, फलाणं यूं त्यूं सगळं येतं यांच्यामध्ये. आणि या सगळ्यामध्ये ते अतिशय मस्त असतात, पण कमलपत्रासारखे असतात, कोणातच गुंतत नाहीत यात. कारण त्यांना कोणाबरोबर जास्त वेळ थांबायचंच नाही आहे. यांना आज हा ग्रुप असतो, उद्या तो ग्रुप असतो, परवा अजून एक वेगळा ग्रुप असतो, चौथ्या दिवशी या तिन्हीला सोडून तिसरीकडेच असतात. मग या तिन्हीतल्या कोणीतरी फोन केला, नाही रे मी आत्ता खूप बिझी आहे. हा बिझी काही नसतो, घरात तांगड्यापासून TV बघत बसलेला असतो दुसऱ्या कुठल्या तरी मित्राबरोबर. पण त्याला हा मित्र तेव्हा नको असतो, कारण त्याचं मन नाही आहे, वायुतत्वाचं आहे. वायूसारखं ते वाऱ्यावर वरात भुसावर चिठ्ठी जी म्हण आहे ना मराठीत, परफेक्टली आहे तशीच. त्याच्यामुळे ही माणसं अनेक कंपूंमध्ये खूप लोकप्रिय असतात, पण यांना कोणीतरी एकच आवडतो असं कोणीच नसतं. कारण कुठे टिकायचंच नाही आहे आणि कुठेही आपलं नाव कोरायचं नाही आहे, त्यांना अजिबात लेबल लावायचं नाही आहे कशावरही स्वतःच्या नावाचं. त्यामुळे प्रचंड बुद्धिमान, अनेक प्रकारचं काम येणार आहे, जॅक ऑफ ऑल, पण मास्टरी मिळवायची गरजच त्यांना वाटत नाही. त्यांना नवीन ज्ञान कुठलंही समजलं, कळलं, बा झालं, त्याच्यात मी मास्टर व्हायला पाहिजे याची गरज काय, तू आहेस ना मास्टर, बास उत्तम, मी तुला म्हणतो टाळ्या वाजवतो, छान छान. असं मिथुन रास आहे. दुसरी जी तुळ रास आहे ही तर समाजाचीच रास आहे, त्यामुळे समाजातल्या रिलेशन्सना प्रचंड महत्त्व देणारी आहे. ही एंटरप्रेन्युअरशिप, शुक्र हा बिझनेस मन आहे. आता बिझनेस करायचा तर 1 आणि 2 माणसांची होतो का? त्यामुळे माणसांना कसं जोडायचं, अनुदित आणि उदित गोलार्धाला जोडणारा लवाद म्हणजे काय, ही कुणाचे शत्रू नसतात, ह्यांची सगळ्यांशीच मैत्री असते, पण सगळ्यांशी ते असं वागतात की प्रत्येकाला वाटतं हा माझाच मित्र आहे. ही त्यांच्यामध्ये हतोटी आहे, कारण शुक्र त्यांच्या राशीचा स्वामी आहे आणि शुक्र हा रिलेशनशिप्स म्हणजे नातेसंबंध जपणारा ग्रह आहे. हे नातेसंबंध जपणं हे बिझनेसमनमध्ये असतं, तसं सप्तम स्थान म्हणजे समाज आणि जोडीदार आणि लीगल करार हे सगळं हा शुक्र दाखवतो तुळेचा. त्यामुळे तुळ राशीची माणसं उत्तम वकील बनतात, उत्तम नाटककार बनतात, उत्तम संहिता लेखक बनतात, उत्तम वादक बनतात, उत्तम लिरिसिस्ट बनतात, उत्तम कवी बनतात, उत्तम राजदूत बनतात, उत्तम वकील बनतात आणि जे आपल्या वकिलीमध्ये अतिशय विनोद बुद्धीने आणि सुंदर, डोळ्यासमोर आणा अत्र्यांनी लिहिलेलं तो मी नव्हेच, त्याच्यामधलं जे भूमिका आहे, त्या मेन भूमिका जी केलेली आहे पणशीकरांनी, त्याच्यामध्ये त्याची आर्ग्युमेंट्स बघा तुम्ही कशी आहेत. मला त्यातलं सर्वात आवडलेलं लालचंद मुंदडा, तो पैसे खाल्ल्याचा आरोप त्यांच्यावर करतो आणि ह्यांनी माझ्याकडनं पैसे खाल्ले असं सांगतो, पण प्रतिवाद असा करतो की पैसे खाण्याचं काम करणं हा गुन्हा आहे. तुम्ही तर म्हणता मी कधी गुन्हा केलाच नाही, मग पैसे खाण्याचा आरोप कशावर न करता, बिनबुडाचा आरोप आहे. अतिशय सुंदर युक्तिवाद हा त्या प्रभाकर पणशीकरांच्या भूमिकेमध्ये अप्रतिमपणे नाटककारांनी लिहिलेला आहे. हा वकील असा शुक्र असतो.
हा शुक्र लोकांची मनं जिंकून घेतो. आपण सिनेमांमध्ये जी वकिलांची भाषणं बघतो त्याच्यामध्ये आपण असंच बघतो ना की खूप नाटकीयता, प्रचंड नाटकीयतेने भावनेला हात घालणारं असं भाषण हे शुक्रप्रधान वकील करू शकतात. त्यामुळे हा उत्तम वकील होऊ शकतो. वकील म्हणजे परत तो जनमानसामध्ये जाणारा, वकिली करण्यासाठी त्याला पक्ष म्हणजे त्याला मिळायला पाहिजेत, गिरायकं तर माणसंच पाहिजेत ना, माणसांशिवाय शुक्र राहूच शकत नाही. त्यामुळे तूळ राशीला जोडीदाराची जेवढी आवश्यकता पटलेली आहे तेवढी कुणालाही पटलेली नाही. तिसरी रास आहे कुंभ. ह्या कुंभ रास किंवा लग्नाची जी माणसं असतात ना, ही उदित गोलार्धामधली रास आहे आणि मोक्षाच्या जस्ट अलीकडची आहे. ही आहे समाजाभिमुख, कारण ही नेटवर्क सर्कल म्हणजे मित्रमंडळींची रास आहे. जेवढे ग्रह या स्थानामध्ये ना इतकं तो मित्रांमध्ये खूप लोकप्रिय माणूस. मग तिथे स्त्री ग्रह आले तर स्त्री वर्गाच्या मैत्रिणी, पुरुष ग्रह आले तर पुरुष वर्गातले मित्र मैत्रिणी, कुणाची कुंडली असली तरी. मग पण इथली ही जी कुंभरास आहे ना, ही शनीची, राहूची आणि हर्षलाची मूल त्रिकोण रास आहे. आपण मगाशी बघितलं मूल त्रिकोण म्हणजे मोस्ट कम्फर्टेबल. त्यामुळे इथला शनी हा प्रचंड शिस्तीचा आहे. इथला राहू हा प्रचंड स्वतःच्या सगळ्या गरजांना पुढे नेण्यासाठी संशोधनात्मक, आणि हे संशोधन जगाच्या कल्याणा. कारण शनी हा विरागी ग्रह आहे. शनिवत राहू, राहू शनीसारखे अचानक परिणाम दिले तरी ते लॉंग टर्म वाहून नेतो. त्याच्यामुळे ही माणसं कायम लोकांच्या कल्याणा असतात, संतांच्या विभूती असतात. आणि हा शनी आहे, त्यामुळे शनीला कुठल्याही ऐहिक सुखाबद्दल जराही आसक्ती नाही, जराही नाही. ऑफबीट वागणारी ही माणसं आहेत. शनी काळ्या रंगाचा आहे, त्यामुळे शनीच्या म्हणजे कुंभ रास किंवा कुंभ लग्नाच्या व्यक्तींना ग्रे आणि काळा हे दोनच रंग खूप आवडतात. आणि हे समाजाभिमुख आहेत. कुणाचं का लग्न असे ना, ते काहीतरी काम करतायत, काहीतरी त्यांचं इंजिनिअरिंग मधलं काहीतरी चालू आहे, मशीनशी झटापट चालू आहे, हात काळे आहेत, कपडे काळे आहेत, फतकाल मारून बसलेत, 2 तास झाले हल्लेले नाही आहेत. ही गोष्ट कुंभ आणि मकर राशीच्या बाबतीत कायम आहे, लग्न आणि रास, की हे चिकाटी प्रचंड आहे यांच्याकडे, कष्ट करण्याची कितीही तयारी आहे. आणि त्यांना मित्राचा फोन येतो, अरे आमच्याकडे लग्नाला जायचं आहे आपल्याला. हा उठून उभा राहतो, हातातल्या घाणेरड्या फडक्यांनी असं असं पुसतो, निघतो. बायको म्हणते कुठं चालात? अमक्याच्या लग्नाला. ह्या कपड्यात? माझं लग्न आहे का? मला कोण बघतंय? लग्न अटेंड करणं महत्वाचं आहे. त्यांना जराही आसक्ती नाही आहे छान छोकी सुंदर दिसणं. नो. शुक्राचा मित्र असला तरी ही शनीची मूल त्रिकोण रास आहे, त्यामुळे हे ऑफबीट असतात. हा कुंभ राशीमध्ये गुरु आणि शुक्र जर असेल ना तर यांना उपजत संगीताचं ज्ञान असतं. आणि कुंभ राशीमध्ये जर तृतीयामध्ये शुक्र किंवा गुरु असेल तर वाद्य वाजवतात. धनिष्ठा नक्षत्र, धनिष्ठा नक्षत्राचं चिन्हच वाद्य आहे, हवेची वाद्य, बासरी आणि पावा आणि मृदुंग हे धनिष्ठा नक्षत्राचं चिन्ह आहे. त्यामुळे ह्या 3 लग्नांच्या किंवा राशींच्या व्यक्ती या धर्माने वागतात. पुढचा जो आहे कर्क वृश्चिक मीन हा जलतत्वाचा मोक्ष त्रिकोण आहे. इथे कर्क रास आहे, ही आईची आहे. कर्क रास म्हणजे आई. मी एक प्रसंग सांगते. आम्ही मैत्रिणी गेलो होतो शेगावला आणि आम्ही रेल्वेने गेलो होतो. तर माझ्या डोळ्याला चष्मा होता आणि खालच्या बर्थवर आम्ही 3 जणी होतो. त्यात उरलेल्या ज्या 3 जणी होत्या त्यातली एक कर्क रास आश्लेषा नक्षत्र, एक कर्क लग्न आणि दुसरी कर्क रास पुष्य नक्षत्र. त्यामुळे माझ्याबरोबर 3 आया होत्या. मी बिंदास. तर तिथे माझ्या समोरच्या बर्थवरती जी कर्क लग्नाची मैत्रीण झोपली होती, मी झोपली, मला झोप लागते म्हणल्यावर ती स्वतःच्या जागेवरनं उठली, माझा चष्मा डोळ्यावरनं काढला आणि माझ्या शेजारी ठेवला. अगं चष्मा घालून झोपू नको, टोचेल तुला. हे मला काही त्याचं वाटलं नव्हतं, पण तिचं लक्ष आईसारखं होतं. अशा आया असतात. कर्करास बरोबर असेल तर आई बरोबर आहे, लक्षात ठेवा. ही लग्न आणि रास अशीच आहे, अतिशय केअरिंग आहे. त्याच्यामुळे कर्क लग्न हे सुरक्षितता त्यांचाही मंत्र आहे. कारण तुम्हाला जर प्रेम करायचं आहे तर वाटेल तशी स्थिती असून चालत नाही. आणि कर्क राशीचं चिन्ह खेकडा आहे, त्याच्यामुळे कर्क रास ही सुरक्षिततेला महत्त्व देणारी आणि अडिग आहे. ती भावनेची रास आहे. कुणाशी भांडत नाही. चंद्र भांडणारा ग्रह नाही, चंद्र प्रेम करणारा ग्रह आहे. पण कुणाचंही ऐकत नाही. मला जे माहिती आहे ते मनाची रास आहे. जे त्यांच्या मनाला पटलं तेच बरोबर. बाकी तुम्हाला काय पटलं ठीक आहे, मी ऐकलं ना तुमचं, मी नाही म्हणालो का, पण माझं करून झालंय. वृश्चिक लग्नाची जी माणसं आहेत ती प्रचंड इंट्रोव्हर्ट आहेत, कारण ते अष्टमातलं लग्न आहे. रास किंवा लग्न. आत्ताचा प्रसंग सांगते. ट्रिपला जायचंय म्हणून माझ्याबरोबर अजून एक जी व्यक्ती आहे तिचं वृश्चिक लग्न कर्क रास आहे
आणि माझं मीन लग्न धनुरास आहे. वृश्चिक लग्नाची ती व्यक्ती आहे. तर आम्हाला सगळ्यांना एक टेबल टाकलं आणि काहीतरी सूचना कॉमन त्या आमच्या ग्रुपवरती मिळाली. आता आम्ही दोघीजणी बरोबर जाणारे म्हटल्यावर आधीची सूचना आली तेव्हा मी तिला फोन केला होता. आता ती माझ्याहून वयाने मोठी आहे, मला अपेक्षाच नव्हती ती मला फोन करेल असं. का नव्हती? कारण ती वृश्चिक लग्नाची आहे. वृश्चिक लग्नाची माणसं कारण नसताना बोलत नाहीत. कितीतरी वेळा जिथे बोलायला हवं तिथे पण आपण का बोलायचं हे त्यांना कळत नाही. ती कम्युनिकेशनची रासच नाही, कारण ती मंगळाची रास आहे. मंगळ हा फोकस्ड ग्रह आहे, तो कृतीचा कारक आहे. कम्युनिकेशनचा कारक आहे का? नाही. कम्युनिकेशनचा कारक बुध आहे, तो मंगळाचा शत्रू आहे. त्याच्यामुळे वृश्चिक रास वृश्चिक लग्नाच्या लोकांना कितीतरी वेळा आपण का बोलायचं हेच कळत नाही. त्यामुळे त्यांच्याबद्दल गैरसमज आहे, आतल्या गाठीच आहेत असं काही नसतं. त्यांना ते कळलेलंच नाही आहे म्हणून ते बोलत नाहीत. 2 नातवंड आहेत, एक वृश्चिक राशीचं आहे, दुसरं सिंह राशीचं आहे. वृश्चिक राशीचं नातवंड शाळेतनं आल्यावर काय पत्ताच लागत नाही आणि काय शाळेत केलं काही कम्युनिकेट करत नाही. त्याच्यानंतर 5 वर्षांनी धाकटं आलं, ते सिंह राशीचं आहे. सिंह लग्न मिथुन राशीचं आहे. ते शाळेतनं आल्याबरोबर गाडीत बसायच्या क्षणापासून घरी आल्यानंतर सुद्धा अखंड टकळी चालू असते. आज अमकं झालं, मित्र अमका आला होता, मैत्रीण अमकी आली होती, बाई असं म्हणाल्या, मी असं केलं, ह्याच्या डब्यात ते होतं, माझ्या डब्यात हे होतं, मला असा राग आला, मी रडलो, मी पडलो, सगळं. कारण मिथुन राशी बोलण्याची रास आहे, कारण ती बुधाची रास आहे. बुध बोलतो, मंगळ बोलत नाही. त्यामुळे पहिला नातू काहीच बोलत नव्हता, हा इतकं कसं बोलतो? कारण राशीच तशा आहेत. रास आणि लग्न हे तसं दाखवणारच आहे. आता तुम्हाला आपल्या घरातल्या प्रत्येकाच्या बद्दल तुम्ही असा विचार करायला लागला असाल, मला दिसतंय तुमच्याकडे बघून. त्यामुळे आपण ह्याच्या पुढे प्रत्येक लग्नाकडे जायचं आहे, त्याच्या नक्षत्राकडे जायचं आहे. एक वेगळंच प्रिन्सिपल मी तुम्हाला दाखवणार आहे, जे मी माझ्या वडिलांच्या प्रेरणेने शोधलंय. हे आपण पुढच्या भागात बघूया का? फार बर्डन नको. बाय बाय.